ठाकरेंच्या एसटी नगरसेवकांवर भाजपकडून दबाव वाढवला जातोय। मुंबईतली ही महत्त्वाची घडामोड। मुंबईतल्या एसटी नगरसेवकांवर भाजपची नजर आहे, कारण सोडत ज्यावेळेला निघेल त्यावेळेला महापौर पदासाठी एसटी किंवा एससी ची सोडत निघू शकते। चक्राकार पद्धतीने जर सोडत काढली तर एसटी किंवा एससी महापौर बीएमसी मध्ये बसणार आणि त्यामुळेच आता याच एसटी नगरसेवकांवर भाजपची नजर आहे। भाजपकडे आणि शिंदे सेनेकडे एसटी किंवा एससी नगरसेवक नाहीयेत, ते केवळ आणि केवळ ठाकरे सेनेकडे। म्हणूनच ठाकरे सेनेच्या या नगरसेवकांवर गटनेता ही फार महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर विशाखाताई राऊतसारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केलं आहे त्या माझ्यासोबत आहेत। माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा, अनिल देसाई म्हणा, संजय राऊत साहेब म्हणा, विनायक राऊत या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे। आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच करू कामगिरी। आणि जे जे अशी पण आमच्यावर कायम संकट येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार आहोत। यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे, ते विरोधकांचा पॉवर दिसेल। इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे याच्यामध्ये आम्ही राहू। कल्याण डोंबिवलीमध्ये देखील विक्रम होता होता। कल्याण डोंबिवलीचं मनसेने जे आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। कुठेतरी बघा या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे। त्यामुळे या राजकारणाच्या समीकरणाला काही मी फारसं आम्ही महत्त्व देत नाही आहे, ते पक्षप्रमुख बघतील। आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू, आमचं काम आम्ही असा महापालिका तुम्ही एकत्र लढला, दोन भाऊ एकत्र लढले, असं असताना एकनाथ शिंदे शिवसेनेला पाठिंबा मी याच्यावर काही बोलणार नाही। याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख बोलणार तर किशोरी पेडणेकर यांची ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। या आधी ही संकट आली आहेत शिवसेनेवर, अर्थात ठाकरे सेनेवर, आणि या सगळ्या संकटांचा सामना करत जनतेसाठी अर्थात मुंबईकरांसाठी काय भलं आहे त्या दृष्टीनं आमची भूमिका असेल असं त्यांनी सांगितलंय। किशोरी पेडणेकर यांची ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी निवड झाली। शिवसेना भवनातल्या बैठकीमध्ये त्यांची गटनेतेपदी निवड झाली, त्यानंतर त्या बोलत होत्या।